वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आज बुधवारी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी विदर्भवादियांनी आंदोलन केले। नागपुरातल्या व्हरायटी चौकात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। 1 मे महाराष्ट्र दिन दरवर्षी विदर्भवादी काळा दिवस म्हणून साजरा करतात। यावेळी देखील विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप आणि मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वाखाली व्हरायटी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केल्यानंतर वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन करण्यात आलं। व्हरायटी चौकात सर्व विदर्भवादियांनी काळे कपडे घालून आंदोलन केलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय। यावेळी आंदोलकांनी काही काळ रास्ता रोखण्याचा प्रयत्न देखील केला। पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं होतं। वेगळ्या विदर्भाचा झेंडा हातात घेऊन वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आलेल्या आहे। तुमचं म्हणणं आहे तुम्ही मागच्या वर्षी जो इशारा दिला होता की करो या मरो यावेळेस काही झालं तर विदर्भ येतोय, पण तो दिवस निघून गेलेला आहे। आता पुढे काय असणार आंदोलन? आम्ही 1 मे हा प्रत्येक वर्षी काळा दिवस पाडतो, कारण आजच्या दिवशी आम्ही 1 मे 1960ला महाराष्ट्रात सामील झालो। तेव्हापासून आमची अधोगती सुरू झाली। आम्ही प्राणपणाला लावून आमचं सर्वस्व गहाण ठेवून आम्ही विदर्भासाठी लढलो, शेवटपर्यंत लढलो, परंतु ह्या सरकारला जाग आली नाही। म्हणून आता इथून आंदोलनाची तीव्र मालिका म्हणून आजच्या दिवशी आम्ही इथून घोषणा करत आहोत आणि आजपासून विदर्भाची जनता हे रस्त्यावर दिसेल। विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण महाराष्ट्रात 65 वर्ष राहिलो आणि 65 वर्षात आमची अधोगती झाली। आम्हाला आमचं स्वराज्य पाहिजे, आम्हाला स्वतःचं राज्य पाहिजे, त्याच्याकरता ही लढाई सुरू झाली। देशोन्नतीसाठी स्नेहा भोगे, नागपूर।